नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? आजची सकाळ एकदम हेल्दी आणि ताजीतवानी झाली बघा. सकाळीच बीट आणि गाजराचा ताजा ताजा ज्यूस बनवलं मी. श्लोकने आणि शिवण्याने नाक न मुरडता गुटगुटीत पिऊन घेतला आणि उरलेला मीच संपवला. थंडीच्या दिवसात हे असं प्यालं की रसरशीत वाटते बघा. शरीरात रक्त वाढवायला हे लय गुणकारी असते बर का. श्लोक मला म्हणतो, तू केला म्हटल्यावर तुला छानच लागणार, पण त्यांनी आवडीनेच पिला होता. दुपारचं जेवण झालं आणि थोडा वेळ मिळाला म्हणून म्हटलं आज पुन्हा एकदा केक ट्राय करूया. पहिल्यांदा केला होता तेव्हा पार फसलेला, पण म्हणतायत ना, प्रयत्न करत राहा, यश मिळतच. मागच्या वेळी केला होता तेव्हा पार बसलेला आणि फसलेला, पण ह्या वेळेस मात्र केक एकदम परफेक्ट जमला. कापसावानी मऊ झालाय बघा. प्रयत्न केल्यावर यश मिळतच, हे खरंय. केक थंड करायला ठेवला आणि आम्ही गेलो गार्डन मध्ये. शिवण्याला झोका खेळायचं होतं. झोका खेळायच्या आधी तिच्या दातातून रक्त आलं. नंतर न पाहते तर काय, दातच पडला. खेळता खेळता पोरगी रडायच्या ऐवजी आनंदी झाली. माझा दात पडला, माझा दात पडला. आणि आमची गंमत बघा, रॅकेट नव्हतं म्हणून आम्ही टेबल टेनिसच्या बॅटनेच शटलकॉक खेळायला लागलो. काय बी म्हणा, मज्जा लय आली मात्र. नंतर शिवण्याही बोलली, मलाही खेळायचंय टेबल टेनिसच्या बॅटने शटलकॉक. चालेल म्हटलं, तिला तिची काकी शिकवायला लागली. छान अशी गार्डन मध्ये मज्जा केली आणि घरी आलो. घरी येई तोपर्यंत केक छान असा थंड झाला होता. कट करायला घेतला, बघा किती स्पंजी दिसतोय. बोलता बोलता दोघांनी अर्ध्यापेक्षा जास्त केक संपवून टाकला. नंतर त्यांना म्हणलं थोडासा पप्पांना राहू द्या. ऐकलं दोघांनी, थोडासा पप्पांसाठी ठेवला. पप्पा घरी आले. शिवण्याने पप्पांना काळा टिक्का लावला आणि गाणं बोलायला लागली. अकल का सबसे समझ के क्यों ना क्यों रे दुबी डुबी डम डम दुबी डुबी डम डम अकल का सबसे समझ के क्यों ना क्यों खाना रे दुबी डुबी डम डम दुबी डुबी गाणं तर म्हणत होती, पण शब्द काही तिचे कळत नव्हते. नंतर न तिने छान असं स्केचिंग केलं आणि एक मस्त स्क्रॅपिंग पेज तयार केलं. पोरांचं असं कौतुक बघितलं की दिवसभराचा थकवा पार निघून जातो बघा. स्केचिंग पेज शिवण्याने तयार केलं आणि त्यावरती श्लोकनी छान अशी ड्रॉइंग काढली. तर असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा, आणि आवडला असेल तर प्लीज लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.